Today we are going to study the component of management and trusteeship of Gandhian approach in the topic Introduction to Business Ethics and subject Business Ethics and Corporate Social Responsibility MCOM semester first. In this concept, we will study the sum of the concept of proposed by Mahatma Gandhi ji. Gandhian approaches in management and trusteeship. The first concept of this concept of trusteeship. महात्मा गांधीजींनी जी संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे त्याच्यामध्ये विश्वास आणि व्यवस्थापन या घटकावरती चर्चा केलेली आहे. गांधीवादी दृष्टिकोन म्हणजेच की याच्यामध्ये विश्वस्तेची संकल्पना आणि ट्रस्टीशिप ही एक मनोविज्ञान आणि तत्त्वज्ञान आहे, अशा प्रकारे हा घटक इथे मांडलेला आहे. विश्वस्त तो असतो जो दुसऱ्याच्या मालमत्तेचे व्याज घेतो आणि गांधीजींसाठी विश्वस्तत्व हा मानवी समाज आणि मानवी संस्थांवर एक लादलेला असा एक नियम आहे, असं त्यांचं मत आहे. हे एक साधन आहे की ज्याद्वारे श्रीमंत लोक विश्वासातील लोकांना किंवा त्यांच्या सोबत असणाऱ्या लोकांना, सर्वसाधारण लोकांचं कल्याण करू शकतात. या संकल्पनेचा निषेध करण्यात आलेला आहे की समाजवादी हे जमीनदार, सरंजामशाही आणि भांडवलशाहीच्या बाजूने का होते, तर समाजवादी सिद्धांताच्या विरुद्ध होते की त्यांच्यासोबत होते, हा घटक इथे स्पष्ट करण्यात आलेला आहे. पाहूया त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. कन्सेप्ट ऑफ ट्रस्टीशिप. महात्मा गांधी प्रपोज द ट्रस्टीशिप अप्रोचेस. ट्रस्टीशिप इज अ सायको-इकॉनॉमिक philosophy that was pronounced by Mahatma Gandhiji. A trustee is one who holds property in trust of another or others. For Gandhi, trusteeship is an application of the law of God to human society and human institution. It provides a means by which the wealthy people would be trustees of trust that look after the welfare of the people in general. This concept was by socialists and being in favor of the landlords. The capitalist opposed and socialist theories. म्हणजे या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की जे भांडवलशाही किंवा समाजवादी हे जे जमीनदार इथे सांगितलेले आहेत, जे सरंजामशाही आहेत, अशा प्रकारचे जे लोक या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्यांच्यामुळे जी संपत्ती आहे, जी प्रॉपर्टी आहे, ती एका जागेवरती गोळा झालेली आहे आणि यामुळे ज्या लोकांना गरज आहे, पैशांची गरज आहे किंवा संपत्तीची गरज आहे, त्यांच्यापर्यंत संपत्ती पोचू शकत नाही. त्यामुळे या घटकाचा या ठिकाणी निषेध केलेला आहे. पुढचा घटक सांगितलेला आहे मॅनेजमेंट अँड ट्रस्टीशिप. It becomes trusteeship when a company accepts its total responsibility and when management's role becomes that of balancing all the claims upon the company on the basis of seeking justice as the aim of business. The company is corporate responsibility, which enables its managers and employees to realize that they are serving the community through the business. जेव्हा एखादी कंपनी आपली संपूर्ण जबाबदारी स्वीकारते आणि व्यवस्थापनाची भूमिका कंपनीच्या आधारे सर्व दाव्यांच्या आधारे एक प्रकारे समतोल साधते, तेव्हा व्यवस्थापन आणि विश्वस्त ही एक कंपनी आपोआप तयार होते, ज्यामुळे कॉर्पोरेट व्यक्तिमत्व आहे जे आपल्याला आपल्या व्यवस्थापकांना आणि कर्मचाऱ्यांना सुधारित करण्यासाठी एक प्रकारे सक्षम करत असते, की जे समुदायामुळे किंवा समुदायामध्ये राहून एकमेकांची सेवा करीत असतात आणि अशा प्रकारेच या व्यवसायाचा विचार केला जातो. पुढे आहे द प्रिन्सिपल्स ऑफ ट्रस्टीशिप. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. इट्स एक्सप्रेस दॅट इनहेरंट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ बिझनेस एंटरप्राइज टू इट्स कन्झ्युमर्स, वर्कर्स, शेअरहोल्डर्स अँड कम्युनिटी अँड द म्युच्युअल रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ दिस टू वन अनदर.
विश्वस्ततेची तत्वे म्हणजे याच्यामध्ये या तत्वामध्ये असं सांगितलेलं आहे की हे एक व्यवसाय, उपभोक्ता, कामगार, भागधारक आणि समुदाय या सगळ्या घटकांवर या जबाबदाऱ्या एकमेकांवरती अवलंबून असतात. कोणत्याही एका व्यक्तीवरती या जबाबदाऱ्या नसतात. जी लोक याच्यामध्ये सामील असतात, काम करत असतात एकमेकांसोबत, ते उपभोक्ता असतील, कामगार असतील, भागधारक असतील किंवा जो समुदाय आहे, या सगळ्यांवरती त्या जबाबदाऱ्या अवलंबून असतात. पुढे सांगितलेलं आहे गांधीयन ॲप्रोच. गांधीयन ॲप्रोचमध्ये काय सांगितलेलं आहे की जो हा दृष्टिकोन आहे विश्वस्तेच्या मालकीचा, म्हणजेच की एक प्रकारे मालकी न घेता जो कारभार सांभाळला जातो त्याला म्हणायचं, तो इथे घटक सांगण्याचा प्रयत्न केला आहे की कारभाराची जबाबदारी खाजगी नाही आहे, तर ती सर्वांच्या भल्यासाठी आहे. द ट्रस्टीशिप इम्प्लीज स्वेडरशिप विदाऊट ओनरशिप. काय सांगितलेलं आहे? स्वेडरशिप विदाऊट ओनरशिप म्हणजेच की ही जी जबाबदारी आहे ती एक प्रकारे खाजगी नाही आहे, तर सगळ्यांच्या, इतर सर्वांच्या भल्यासाठी आहे. सच शेडरशिप इज नॉट अ प्रायव्हेट प्रॉफिट बट फॉर द ग्रेटेस्ट गुड ऑफ ऑल. गांधी बिलीव्ड दॅट पीपल should keep the minimum or wealth themselves to be able to lead a life of million leads and give up the rest to be held in trust for the greatest good of all. It is an idea and an ideal that is still evolving and not sufficiently for implementation in letter and spirit. गांधीजींचा असा विश्वास आहे की या जगामध्ये कोट्यावधी लोक जगतात आणि स्वतःच्या जीवनासाठी खूप चांगल्या गोष्टी त्या करण्याचा प्रयत्न करत असतात. बाकी सर्वांच्या चांगल्या हितासाठी एकमेकांवरती ते विश्वास ठेवत असतात. ही एक कल्पना आहे आणि त्याला एक आदर्श रूप देण्याचा प्रयत्न महात्मा गांधीजींनी या संकल्पनेतून केलेला आहे. पुढे आहे कॉन्फ्लिक्ट ऑफ द रिझन फॉर नीड ऑफ कन्सेप्ट. यामध्ये काय सांगितलेलं आहे की संकल्पनेची गरज असण्याचं काय कारण आहे. व्हॉट एव्हर द प्रिस्पेक्टिव्ह कॉन्फ्लिक्ट इज इनहेरंट इन इंडस्ट्रियल रिलेशन ड्यू टू टेन्शन ऑफ कमांड अँड सबऑर्डिनेशन, कॉम्पिटिटिव्हनेस, एक्सप्लोटेशन, फिजिकल deprivation at work and economic security. या संकल्पनेमध्ये असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की काही गोष्टी ज्या आहेत की ज्या सबऑर्डिनेशन आहेत, ज्याच्यामध्ये स्पर्धात्मकता आहे, कमांड आहे, ज्याच्यामध्ये शोषणसुद्धा होऊ शकतं, पुन्हा कामावरती काही शारीरिक व्यंगामुळे किंवा वंचितपणामुळे येणारे जे तणाव आहेत त्यामुळे एक प्रकारे संघर्ष निर्माण होऊ शकतो. आणि याच्यामध्ये या सगळ्यांचा संबंध डायरेक्टली औद्योगिक शी जोडला गेलेला आहे, म्हणजे कंपनीशी जोडला गेलेला आहे. या सगळ्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की स्पर्धात्मकता, शोषण, वंचितपणा, शारीरिक व्यंगत्व, तणाव, संघर्ष, या सगळ्या गोष्टींचा परिणाम सरळ कंपनीवरती होतो, कंपनीच्या प्रॉफिटवरती होतो. याच्यामध्ये मूलभूत विभाग आणि समाजातील भिन्न मूल्यांसाठी काही प्रणाली स्थापन केलेली आहे. त्याच्यामध्ये गटांचं हितसुद्धा होऊ शकतं. सामूहिक सौदेबाजी करण्यासाठी काही विचारविनिमय करता येऊ शकतात की काही गोष्टी कोणाच्या हिताच्या असू शकतात किंवा कोणाच्या हिताच्या असू शकत नाहीत. अशा प्रकारे काही गोष्टी असतात, त्याच्यावरती विचारविनिमय हा केला जाऊ शकतो. परंतु वेगळं सांगण्याचा प्रयत्न केला आहे की हक्क आणि मूल्य बऱ्याचदा योग्य नसतात. काही गोष्टीतून वाद निर्माण होऊ शकतात आणि बऱ्याचशा गोष्टी ह्या विवादास्पद असतात किंवा एका किंवा अनेक रूपामध्ये स्वतःला या ठिकाणी प्रकट करता येऊ शकतं. असं सांगितलेलं आहे की आपल्याला वेज वर्क, बार्गेनिंग, मॅनेजरियल सिस्टीम ऑफ वर्क गव्हर्नन्स अँड फंडामेंटल डिव्हिजन्स अँड डिफरिंग व्हॅल्यूज इन सोसायटी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नीड्समध्ये सांगितलेल्या आहे की संकल्पनेची गरज असण्याचं काय कारण आहे. याच्यामध्ये आपण असाही अभ्यास करू शकतो की
असाही विचार या संकल्पनेमध्ये करता येऊ शकतो की काही गोष्टी असतात ज्या कंपनीच्या विरोधात असतात आणि काही गोष्टी असतात ज्या कंपनीच्या सोबत असतात आणि या सगळ्या गोष्टी करताना एक प्रकारे विचार करूनच प्रत्येक वेळेस निर्णय घेणं अत्यंत आवश्यक असतं. पुढचा घटक आहे द इंटरेस्ट ऑफ ग्रुप. म्हणजे काय? गटामध्ये इंटरेस्ट असणे म्हणजे गटाचं हित. काय सांगितलेलं आहे इथे? इट कॅन बी निगेटेड थॉट कलेक्टिव्ह बार्गेनिंग बट राईट्स ऑफ व्हॅल्यू आर ऑफन नॉट or appropriate to bargaining. Conflict reveals itself in one or more of the forms such as relatively hidden and organized individual ways such as low employee moral, high labor turnover, absenteeism, accident, etc. And next, indisciplined strikes or other forms of industrial action over such as strike or lockout or converts such as work to rule, go slow, घेराव etc. are not at goal. याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की गटाचं हित कशामध्ये असलं पाहिजे? इंटरेस्ट ऑफ ग्रुप. एकत्र ज्यावेळेस लोक एकत्र येतात, कंपनीमध्ये काम करणारे लोक एकत्र येतात, त्यावेळेस त्यांचं हित कशामध्ये आहे? कोणत्या गोष्टी केल्यामुळे कंपनीला फायदा होतो? कंपनीला फायदा झाला तरच एम्प्लॉईजला फायदा होऊ शकतो. परंतु एम्प्लॉईज करून कधीकधी अशा गोष्टी घडत असतात की ज्याच्यामुळे कंपनीचं हित होऊ शकत नाही, कंपनीला नुकसान होऊ शकतं. मग अशा कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत इथे? सामूहिक सौदेबाजी आहे ज्याच्या बाबतीत आपण विचार करू शकतो. त्याचबरोबर अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला इथे सांगितलेल्या आहेत की असंघटित जी लोक असतात त्यांच्यामुळे काय होतं की कमी कर्मचारी किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी जे विचार करणारे लोक आहेत, उच्च कामगारांची उलाढाल करणारे लोक आहेत, जे कर्मचारी अनुपस्थित असतात किंवा काही कर्मचाऱ्यांचा अपघातही झालेला असतो, असे काही कर्मचारी आहेत की ज्यांच्यामुळे ग्रुपचं हित नेमकं कशात आहे हे लक्षात येत नाही. आणि नेक्स्ट सांगितलेलं आहे, पुढे सांगितलेलं आहे की बेशिस्तपणा याशिवाय काही अशा गोष्टी आहेत ज्या कंपनीवरती त्याचा विचित्र परिणाम होऊ शकतो. स्ट्राईक असतील, लॉकआउट असेल किंवा कामाविषयीचे नियम असतील, घेराव असेल, अशा ज्या गोष्टी आहेत ज्या कंपनीमध्ये वारंवार घडत असतात, या सगळ्या गोष्टी कंपनीसाठी चांगल्या नाही आहेत, आर नॉट ॲट ऑल गुड असं सांगितलेलं आहे. पुढे आहे गांधीज डॉक्टरीन म्हणजे गांधीजींची शिकवण. मुळात गांधीजींची ही शिकवण जी आहे ती शिकवण कोणाच्याही मालकीची नाही आहे. आर्थिक असमानता आणि उत्पन्नासाठी हा एक प्रकारचा अहिंसक मार्ग निवडलेला आहे. म्हणजे हिंसक मार्गाने कोणत्याही प्रकारे गांधीजींना कोणतंही काम करायचं नव्हतं. असमानता असल्यामुळे प्रॉपर्टीचे असमान वाटणी झालेली आहे असं गांधीजींना वाटतं. त्याच्यामुळे त्यांनी ही शिकवण दिलेली आहे की बेसिकली गांधी सजेस्टेड दिस डॉक्टरीन ॲज ॲन आन्सर टू द इकॉनॉमिक of ownership and income, a kind of inviolate way of resolving of social and economic conflict which drove out of this privilege of a present social order. Gandhi never ceased to believe in trusteeship in theory from the beginning, or at any rate towards the later part of life thought a method was proving ineffective. He believed in the indisciplinarity and inviolence and non-corporation or satyagraha and converting a privileged classes into trustee. He even advocated violence as a last resort, the dispossessed property owner of their wealth. सध्याच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये जे काही विशेष अधिकार दिलेले आहेत त्याच्यामुळे सर्व सामाजिक आणि आर्थिक संघर्षाचं निराकरण केलं जाते. गांधीजी असं म्हणत नाहीत की सुरुवातीपासून किंवा कोणत्याही सिद्धांतावरती विश्वास असलेल्या गोष्टींवरती आपण विश्वास ठेवावा, परंतु जीवनाच्या उत्तरार्धामध्ये जे काम केलं जातं ते काम आपण प्रामाणिकपणे आणि इंडिपेंडंटली नॉन व्हायलेंटली केलं गेलं पाहिजे.
पुढे सांगितलेलं आहे ट्रस्टीशिप फॉर्म्युला. ट्रस्टीशिप फॉर्म्युला म्हणजे विश्वस्तेचे सूत्र. गांधीजींच्या मते विश्वस्तत्व हे एकमेव आधार आहे की ज्याच्यावरती अर्थशास्त्र आणि नैतिकतेचे एक आदर्श संयोजन आपण तयार करू शकतो आणि ठोस स्वरूपात ते सूत्र जे विश्वस्तेचे सूत्र आपण पाहतोय की ते ठोस स्वरूपात आपण करू शकतो, वाचू शकतो. अकॉर्डिंग टू गांधी, ट्रस्टीशिप इज द ओनली ग्राउंड ऑफ विच ही कॅन वर्क आउट अन आयडियल कॉम्बिनेशन ऑफ इकॉनॉमिक अँड मॉरल. इन द constraint from the trusteeship formulas read as follows. Trusteeship provides a mean of transforming the present capitalized order to social into the it give no quarter and capitalization but gives a present warning class a change to reform itself. काय सांगितलेलं आहे इथे? विश्वस्तेचे जे सूत्र सांगितलेलं आहे की सध्याच्या भांडवलशाही व्यवस्थेला समाजातील समतावादी रूपात बदल करण्याचे एक साधन आहे की ज्यामुळे भांडवलशाहीला एक प्रकारे, परंतु सध्याच्या मालकीच्या वर्गात जे सांगितलं आहे की वर्गाला स्वतःला सुधारण्याची एक संधी देण्याचा प्रयत्न इथे केला गेला पाहिजे. आणि मानवाचा जो स्वभाव आहे तो म्हणजे असं म्हणतात की स्वभावाला औषध नसतं, त्याचप्रमाणे हा एक प्रकार आहे की प्रत्येक गोष्टीवरती आपण विश्वास ठेवू शकत नाही. पुढे आहे इट डज नॉट रिकग्नाइज एनी राईट्स ऑफ प्रायव्हेट ओनरशिप ऑफ प्रॉपर्टी एक्सेप्ट सो फार ॲज इट्स मेनी परमिटेड बाय सोसायटी फॉर इट्स ओन वेलफेअर. म्हणजे काय तर तो मालमत्ता तज्ज्ञाचा जो खाजगी मालकीचा अधिकार दिलेला आहे तो स्वतःच्या कल्याणासाठी समाजामध्ये वापरता येतो. इट डज नॉट एक्सक्लूड लेजिस्लेशन ऑफ द ओनरशिप अँड यूज ऑफ वेल्थ. हे मालमत्तेच्या मालकीचे आणि वापराचे काही कायदे या ठिकाणी सांगितलेले आहेत. दस द अंडर स्टेट रेग्युलेशन ट्रस्टशिप अँड इंडिव्हिज्युअल विल नॉट बी फ्री होल्ड ऑर यूज इट्स वेल्स अँड सेल्फिश सॅटिस्फॅक्शन इन डिसेग्रेड टू द इंटरेस्ट ऑफ सोसायटी. अशा प्रकारे राज्यनियमन केलेल्या विश्वस्तेच्या अंतर्गत एखादी व्यक्ती समाजाच्या हिताकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या संपत्तीसाठी किंवा समाधानासाठी या गोष्टीचा वापर करू शकते, पण याचे स्वातंत्र्य कोणालाही नाही आहे. जस्ट ॲज इट इज प्रपोज बाय गिवन अ डिसेंट मिनिमम लिव्हिंग वेज, अ लिमिट शुड बी फिक्स फॉर मॅक्झिमम इन्कम दॅट वूड बी अलाउड टू एनी पर्सन इन सोसायटी. हा एक असा प्रस्ताव आहे की किमान राहणीमान सुधारण्यासाठी समाजामध्ये कोणालाही जास्तीत जास्त उत्पन्नाची एक मर्यादा निश्चित केली गेली पाहिजे आणि किमान आणि जास्तीत जास्त उत्पन्नामधील जो फरक सांगितलेला आहे आणि वेळोवेळी हा फरक बदलणारा असावा जेणेकरून हा फरक कमी करण्याच्या दिशेने काही पावलं उचलली जाऊ शकतील. अंडर द गांधीयन इकॉनॉमिक ऑर्डर द कॅरेक्टर ऑफ प्रोडक्शन विल बी डिटरमाइंडेड बाय सोशल नेसेसिटी अँड नॉट बाय पर्सनल ग्रीड. म्हणजे काय तर गांधीवादी जो आर्थिक क्रमानुसार उत्पन्नाची वैशिष्ट्ये लोभाने नव्हे तर सामाजिक गरजेनुसार ठरवली जावीत. द थेअरी ऑफ ट्रस्टीशिप अप्लाइड equally the both tangible and intangible property. According to Gandhi, all property belongs to God, and in his concept of trusteeship and trustees have no rights to destroy the property deliberately and wantonly. Basically, trusteeship aims at the rising of the moral of the people by giving them a sense of security in the hands of trustee. The trustee in their turns are beholden a creating urge amount and message for higher standard or life. म्हणजे विश्वस्तेचा सिद्धांत हा मूर्त आणि अमूर्त अशा दोन्हीही घटकांवरती लागू आहे. गांधीजींच्या मते सर्व मालमत्ता ही प्रकारे देवाची आहे आणि विश्वस्तेच्या संकल्पनेनुसार विश्वस्तांना ती मालमत्ता जाणीवपूर्वक नष्ट करण्याचा कोणताही अधिकार नाही आहे.
याशिवाय विश्वस्त पद आणि विश्वस्त लोकांच्या हाती सुरक्षिततेची भावना देऊन लोकांच्या नैतिकतेच्या वाढत्या वेळी त्यांच्या आयुष्यातील विश्वस्तांनी उच्च प्रतीचे एक जीवनमान निर्माण करण्यासाठी पृथ्वीवर सामान्य लोकांची निर्मिती केली गेली आहे. महात्मा गांधीजींच्या मते ट्रस्टीशिप आणि तत्त्वज्ञान या गोष्टीचा आपण आता अभ्यास केलेला आहे. यानंतर आपण इम्पॉर्टन्स अँड रिलेव्हन्स ऑफ ट्रस्टीशिप प्रिन्सिपल्स इन मॉडर्न बिझनेस या घटकाचा अभ्यास करणार आहोत. काय म्हणतात